झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी, राम वेळोवेळा मी गावोवी, दळिता कांडिता जेविता गे बाई, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या चिंतने भय सुटले कळी काळा, राम वेळोवेळा मी गावोवी, दळिता कांडिता जेविता गे बाई, तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, दया गर्भवासा येणे जाणे खुंटले, राम वेळोवेळा मी गावोवी, दळिता कांडिता जेविता गे बाई, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुकारामांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काय कळा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रे जननी देवांचे, समचरण सरोजं सांद्रनीलांबुदावं, जगरणीत पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे, वचन ऐका कमलापते, वचन ऐका कमलापते. प्रस्तुत प्राप्त सेवेचा परिहार द्यायची काही गरज नाही, आपल्या सर्वांना श्रुत आहे, तरी पण थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. प्रतिवर्षीप्रमाणे हा नामयज्ञ आपण सगळ्या गावकऱ्यांच्या परिसरातल्या टाळकरी गायक वादक श्रोतेवर्ग यांच्या सहकार्यानं हा सप्ताह संपन्न करतात. त्यातली आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या परमभाग्यानं वाट्याला आलेली आहे. रामनवमी असल्यामुळं अभंग थोडा रामनवमीचा घेतल्यावर ठरलेलं आहे काय नाही, पण पहिल्यांदाच मी इथं घेतोय असं. अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे आणि रामराज्याचं प्रत्यक्ष वर्णन करणार आहे. प्रत्यक्ष का म्हटलं मी, कारण तुकोबराय रामराज्यामध्ये अंगदाच्या रूपानं हजर, म्हणून प्रत्यक्ष वर्णन करणार असं आहे. काय म्हणतात, झाले रामराज्य काय उणे, रामाच्या राज्यात आम्हाला काही उण नव्हतं. असं काय होतं रामाच्या राज्यात, एक धर्म आणि नीती होती. काय होतं, धर्म आणि नीती. आणि जिथं धर्म आणि नीती आहे
तिथं काहीच कमी पडत। एक सांगतो तुम्हाला, आज सुद्धा लोक कुणाचं राज्य यावं म्हणतात? का भामट्याचं? आता आहे ते कुणाचं आहे? त्यामुळेच पाऊस पडणार आणि पिकं येणार। सरळ आहे बरं। ज्या देशाचा राजा सत्वगुणी, धार्मिक आणि नीतिमान आहे, त्या राज्यात पाऊस वेळोवेळी पडतो, निसर्ग सुद्धा अनुकूल राहतो। आणि राजा जर योग्य नसेल तर निसर्ग सुद्धा प्रतिकूल झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून राजाच अनुकूल असल्यामुळं धार्मिक असणारा, केवळ आणि केवळ प्रजेचं हित पाहणारा राजा होता। त्याचं नाव, दोघांचं राज्य यावं म्हणतात लोक, एक बळीचं तरी नाहीतर रामाचं तरी। का बाबा, 2-3 युग बितली तरी त्यांचं नाव लोक विसरायला तयार नाहीत। आणि आम्हाला 5 वर्षात नकोसं वाटायलंय, बरोबर ना? ह्यांचं आम्हाला नको, काय करायचं? तर मी त्याच्यावर बोलत नाही, बोलून काय परिणाम होत नाही, त्याला जबाबदार आम्हीच आहे। 500ची नोट दिली, आजचा बाजार झाला मागणं, सगळा बाजार का होईना जेवणाचा, 1 दिवसाच्या बाजाराकरता आयुष्याचं वाटोळ करतो। म्हणून जागरूकपणे मतदान करा। आचारसंहिता आहे, जास्त बोलत नाही, मुद्द्याकडे। तुम्ही म्हणणार पैसे घेऊन प्रचार करायला काय माहिती, लय बोलायला की समजायचं याला काहीतरी दिले त्याशिवाय हे बोलत नाही, असं झालंय बरं। आता रामाच्या राज्यात असं नव्हतं बरं। धरणी पिकं धरायची, पिकं काय होती? सहज येत होती। आता खतं घालून पण येणार। धरणी धरी पिके, का? राजा सात्विक आहे बरं। कसं आहे? यद्य आचरती श्रेष्ठ तद्य आचरती जना, एथ वडील जे जे करती। मग जो राजाचं अनुकरण प्रजा करत असते, कुणाचं? मोठ्यांचं अनुकरण करत। आम्ही आता सप्ताह संतांचं अनुकरण करायला का पुढाऱ्यांचं बघून? एक वडील जे जे, जे आमचे वडील कोण? तुम्ही संत माय बाप कृपावंत, त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही चाललो। आता प्रजा कोणाच्या पायावर ठेवून पाय चालायला लागली? बेडूक उड्या माराय कुणाकडे शिकली? बोला बरं, आहे का यांची निष्ठा? जर वर निष्ठा नसतील, गावात निष्ठेने वागतील का? बोला ना, खरं आहे ना, याच्यात काय अवघड नाही। असं रामाच्या राज्यात नव्हतं बरं। उत्तम प्रशासक, उत्तम नीतिमान, उत्तम एक वचनी, एक बाणी, एक पत्नी। अरे राजा होता, अखंड भरतखंडाचा राजा असल्यामुळं पत्न्या अजून करायच्या म्हटल्या तर करता आल्या असत्या ना, गेल्या का? बर, निव्वळ आणि निव्वळ प्रजेचंच हित डोक्या पुढे ठेवलं काय आपलं? एक एक पॉइंट मी सांगतो त्यांचा। आज मी दुसरं काय सांगणार नाही बरं, आज रामच सांगणार। आज काय सांगणार आहे मी? फक्त आणि फक्त राम। कारण रामायण हे असा ग्रंथ आहे भूतलावरचा, जर त्या रामायणाचं जर अनुकरण केलं तर जगात धर्म नांदल्याशिवाय जग सुखी होईल, जग सुखी। निसर्गाला सुद्धा आपल्या मताप्रमाणे पाऊस पडावा लागेल। धरणी धरी, धरणी पिके केव्हा धरती? निसर्ग अनुकूल असेल तर। आम्ही आता जास्तीच्या हव्यासानं सगळी रासायनिक खतं घालून पुढच्या पिढीनं आमच्या नावानं काय करायला पाहिजे? ऐका बरं, अजून काही दिवसांनी, एक पिढीनंतर गंगोत्र सुद्धा जमिनीवर उगवणार नाही, इतकी खतं घालून आम्ही त्याचं काय केलंय? वाटोळ केले। का? जास्त मिळावं म्हणून। रामाच्या काळात खतं नव्हतीच का, तरी पण धरणी पिकं धरत होती। का? अनुकूल राजा। लक्षात घ्यावं। गाई म्हशींना इंजेक्शन देऊन धार काढायची गरज नव्हती। आता कसं चालू आहे? पान्ना म्हणून प्रेमानं गाय म्हस दूध द्यायला का इंजेक्शन म्हणून जबरदस्तीनं? कसं आहे तुमच्याकडे?
जबरदस्तीनं दिलेलं दूध खायला योग्य नसते का ते? थोडस मी बोलतो थोडं. तुम्ही जर निसर्गाच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी करायला लागला तर त्यात तुम्हालाही दवाखान्याला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पूर्वीपेक्षा सगळ्या सुविधा असून सुद्धा एकही माणूस समाधानी. रामाच्या राज्यात स्वप्नात सुद्धा दुःख नव्हतं. काय वर्णन केले तुकोबाराय. स्वप्नी ही दुःख कोणी, नुसतं भक्तच नव्हे कोणी, अंडरलाईन करा. स्वप्नात सुद्धा कोणाला दुःख माहित नव्हतं. आता स्वप्नात सुद्धा सुख कळना का? काय सुखनिद्रा आहे कुणाला? इथं सुखनिद्रा आहे का? बुवाला तरी कीर्तन करून सुखनिद्रा यायला पाहिजे का नाही? कीर्तन करून बी सुखनिद्रा येईना, कारण बुवाच धर्मान वागना तर बाकीच्यांचं काय? खरंय बरं. माझा 8 तास आहे या गोष्टी करता. 2 तास बुवा कीर्तन करतोय, त्याच्या अगोदर 22 तास काय करतोय ते बघा आणि मग तारखा द्या. खोटा आहे. इथं 2 तास लोकांना वाटतं कीर्तन करतोय आता, आणि तिकडं पाठीमागं 22 तास काय करत असेल. इथं सांगितलेलं 5 पैसे तरी वागत असला तर बरं का? किती पैसे म्हटलं रुपयातलं? 5 पैसे जरी वागला तरी कोटी कोटी प्रणाम बरं त्याला. नाही होत बरं बाबा. का होत नाही याचा परिणाम सांगतो. ज्या नगरीचा राजा भ्रष्ट आहे, पापी आहे, पापाचरण करणार आहे, असत्यवाणी करणार आहे, त्याच्या प्रजेकडून ही अपेक्षा ठेवायची. राम सत्यवचनी होते म्हणून लोक सत्य होती. कशावरून? अगा शेतात गावलेलं धन घेणार, गुप्त धन आम्ही रात्रीचं जाऊन आणलं असतं. काय खोट आहे का? शेत एखाद्याने विकत घेतलं की त्याच्यात काय सापडायचं? धन. मग तो म्हणायचा मी शेत घेतले, त्याचं धन घ्यायला नाही, म्हणून ती तिकडं नेऊन द्यायची पहिल्या मालकाला. पहिलं मालक म्हणी मी तुला शेत विकलंय, आता त्याच्यावर माझा अधिकार. आता असे म्हणणारे आहेत होय का? आहे का कोण? नाही बरं. म्हणून ते आता खरेदी करताना लिहून घेतात बघा. काय असेल ते, पाणी काय शेतातलं असेल ते आता सगळं तुझं झालं, तरी बी सई माझी नहो म्हणून आणि केस करतय. याला कारण का? वरची तशीच आहेत. राजे कशा आहेत आता? आज ह्या पक्षात आहे म्हणून म्हटलं बेडो कोड्या. मग आम्ही तरी काय करायचं? जाऊ द्या. रामाच्या राज्यामध्ये धरणी धरी पिके का होता? ऐका, जन्माला आला तो दिव्य कुळात. त्यांचं कुळ कुठलं? रघुकुल. पहिला राजा त्या कुळातला पृथू, ज्याच्या नावावरून पृथ्वीला पृथ्वी हे नाव पडलं. मूळ पुरुष कोण? पृथू पासून रघुपर्यंत, दशरथ राजापर्यंत 172 राजे झाले त्या कुळात, आणि सगळे पुण्यशील. सगळे राजे कसे होते? म्हणून त्यांच्या कुळाला एक तुलसीदासांनी दोहा टाकला, रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर. आता हे दोहा म्हणायला बरोबर आहे. बरोबर आहे ना? आमच्याकरता हे दोहा म्हणायला बरोबर आहे. पण वचन जाय होईल का? आता कशाला सांगायचं वचन दादा? हो, माळ मोठ्या मण्याची नुसतं चहासाठी लबाड बोलते, घाट्याला हात लावून शपथ घेते. मित्राखंड चहा काढायचा असला तर आई शपथ प्यायने नंतर 5 चल अगोदर 2 कप डोसून आलंय. वचन राहील का बाबा? वचनच सांगतो आहे का त्यांचं? आता जन्माला येताना कुठल्या कुळात आले? रघुकुळात. रघुकुळाची रीत सांगितली बरं. कशावरून? एकेका राजाचं वर्णन करायचं म्हटलं तर त्या कुळात कोण कोण आहेत बघा. राजा हरिश्चंद्र, राजा सगर, पुन्हा दिलीप, अंशुमन,
एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. ज्यांच्या सगर राजामुळं समुद्राला काय नाव पडलं? सागर. कारण त्यांचे पूर्वज ना सगळे चुकीच्या गोहत्या केल्यामुळं पापात गेले. सगळे कशात गेले? नरकात. आणि त्यांना आणण्याकरता स्वर्गातनं काय आणायला सांगितलं ऋषींनी? तुझ्या पितरांचा उद्धार होईल, पण कोण आणायला पाहिजे? स्वर्गातली गंगा. ती आणण्याकरता 3 राजांनी प्रयत्न केले. दिलीप, अंशुमन, सगर आणि चौथा भगीरथ. त्यापैकी सगराने वरची गंगा आणता येत नाही स्वर्गातली, म्हणून पाताळ गंगा आणण्यासाठी खड्डा मारला. तो खड्डा म्हणजे समुद्र. किती उकरला असेल बघा. त्याचा काय तयार झाला? समुद्र. म्हणून त्याला सागर म्हणतात. असे एकापेक्षा एक. आणि भगीरथानं तरी स्वर्गातनं पितरांच्या उद्धाराकरता काय आणली? श्राद्ध घालताना बोंबालतोय आणि गंगा आणेल. 3 वर्षेच श्राद्ध असते. पहिल्या वर्षी गाव जेवते. बाबाचं श्राद्ध आमच्या कसं असतंय? पहिल्या वर्षी गाव जेवतंय, दुसऱ्या वर्षी आमच्याकडे येते. गावाला सांगितलं तर चालतंय का? नाही सांगितलं तर चालतंय? मग आम्ही म्हणतोय तुझ्या कोतीप्रमाणे माळकऱ्यासनी तेवढं वाढलं. मग 5-50 माळकरी वाढते. परत तिसऱ्या वर्षी आमच्याकडे येते. महाराज घालायच लागतंय. आता काय सांगायचं महाराजांना ते तुम्ही सांगा. महाराज श्राद्ध घालायच लागतंय का? मी म्हटलं कावळ्याला ठेव जा आणि रिकामा हो जा तिकडे. काय सांगायचंय ना, घालायचं लागतंय. जाऊ दे आता ते श्राद्धाचे कीर्तन आता विषय सोडून द्या. इथं पितरांच्या उद्धाराकरता 3 पिढ्या खपवल्या. 3ऱ्या पिढीत गंगा आणली आणि पितरांचा उद्धार केला. पण प्रयत्न सोडले नाही. धन्य ते कुळ आहे बरं. आणि अशा कुळामध्ये आता एकच सांगतो, दशरथ राजाच्याच पोटाला राम का आले? बाकी कोण दसरू आहेत का नाही तुमच्या गावात? आहेत ना? कोण असलं तर त्याचं बोलत नाही आम्ही, कारण ते दसरू नाही, गावावर दसऱ्या म्हणतात त्याला. आणि दसऱ्याच्या पोटाला राम काय? राम्या ऐका का असं होतंय? दशरथ राजाच्याच पोटाला का? ऐका, दशरथ राजा रामचरित मानस मध्ये त्याचं सुंदर वर्णन आलंय बरं. दशरथ राजा पूर्वाश्रमीचा मनुराजा, या भूतलावरचा पहिला मानव. कोण? मनुराजा. मनु आणि शतरूपा ही भारतीय संस्कृतीप्रमाणे पृथ्वीवरचे पहिली 2 माणसं आहे, जोडी आहे बरं. पहिला मनुराजा. आता मनुस्मृती जाळायला लागलेत बरं लोक. मनुस्मृती काय करायला लागलेत? जातीयवाद भडकवून सत्याचं जलन करायला लागलेत बरं. मनुराजांनी जातीयवाद मांडला नाही बरं. समाज चालण्याकरता 4 वर्णाची निर्मिती सांगितली आहे. हे बघा, शाळेत शिपाई बी पाहिजे, शिपाई पाहिजे, पुन्हा क्लार्क पाहिजे, शिक्षक पाहिजे आणि मुख्याध्यापक बी पाहिजे. मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर शिपायान बसून चालल? ते शिपाई काय झालं? त्याच्या बुद्धीप्रमाणे ते शिपाई. बरं, मुख्याध्यापकाचं काम शिपायान करून चालत नाही, शिपायाचं काम बरं ही चौघ झाल्याशिवाय चालत काय? मुख्याध्यापक झाडू मारू दे? अवघड आहे बरं. ही वर्णव्यवस्था सांगितली, त्याचं आमच्या लोकांनी कशात रूपांतर केलं? काही लोकांनी जाती. अरे जाती कधी आमच्या धर्मात नव्हत्याच, काहीतरी कुणीतरी लोकांनी या वाढवल्या, फोपावल्या, त्यामुळे हिंदू विस्कटला तो विस्कटला. आता एकत्र येणे कठीण आहे, कठीण आहे. किती बोंबला कीर्तनातनं काय परिणाम होत नाही बरं. आणि जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत तुमचं कल्याण होणे नाही. आता देव जरी आला तर ते प्रश्न मिटत नाहीत. या आता मला तिकडे जायचं नाही. अगं मिलिटरीत सुद्धा जाती केल्या आम्ही. त्या इंग्रजांनी जाता जाता कोलीत लावूनच गेली. मिलिटरी सुद्धा काय? महार रेजिमेंट, सिख रेजिमेंट, मराठा बटालियन, सगळ्या जातीचे काय काय आहेत? तुकडे आहेत.
समजत ती बी जाती म्हणून लढणं झाली तर मग काय जाऊन काय पंतप्रधानांना लोगोळ्या घालायच्या आहेत? अवघड आहे ना. हे मोडलं गेलं पाहिजे, कुठंतरी हे गेलं पाहिजे. बरं जातपात संतांनी प्रहार करून मोडली. बरं तुम्ही सेक्युलर म्हणायची गरज नाही, संत सेक्युलर होते. यारे यारे गान थोर याती भलती नारी नर करावा विचार. कुठल्या तरी आता जन्माला आलेल्या लोकांच्या नावानं सेक्युलरिटी नाव लावायचं नाही. बरं सेक्युलर कोण असतील तर जगात फक्त आणि फक्त संत. नुसतं बोलले नाही, त्याप्रमाणे जगले आणि वागले. या मुद्द्याकडं मनुराजा हा पहिला पुरुष, हा आमच्या इतिहासात आम्हाला शिकवलं जात नाही. आम्हाला काय शिकवलं जातं? ॲडम अँड ईव. पहिला पुरुष कोण आहे? ॲडम. आणि आम्हाला काय शिकवलं जाते पुस्तकात? मानवी उत्क्रांती. काय शिकवलं जाते? आमच्या संस्कृतीमध्ये हे नाही, देवानं माणसाचीच निर्मिती केली, माकडाचा माणूस व्हायला. पाश्चात्य संस्कृती काय सांगते? पूर्वी म्हणा आम्हाला शेपट्या होत्या. काय होत्या? शेपट्या. आणि ती म्हणा झडत झडत गेली. कुणाला हे तर्कवाद आहे का वास्तव आहे सर? हा तर्क आहे ना. म्हणून तार्किकाचा टाका संघ तुकोबारायांनी आम्हाला 400 वर्षापूर्वी सावध केले. तार्किकांच्या नादाला लागू नका, व्यवहारातही तर्क घेऊ नका, आणि परमार्थात तर नकोच नको. वास्तव स्वीकारा. तर्कानं काय होईल? वस्तूची सिद्धी होईल, वस्तूची सिद्धी होईल, पण प्राप्तीचा आनंद मिळणार नाही. लक्षात घ्या. आमच्या संस्कृतीत असं शिकवलंय, मनु आणि मनुराजा आणि त्यांची पत्नी हेच पहिले पुरुष आहेत, माकडाचा माणूस व्हायला नाही. आणि कुणी असेल त्यांनी चॅलेंज लावून आमच्यावर बसावं, आम्ही त्याच्यावर खंडन मंडन करायला. बाकीच्या शिफ्टीवाल्याची एकाची बी शिपूट झडाय नाही, मग आमचीच कशी झडली रे तुमच्या? म्हशीची झडली का? गायची झडली का? शेळीची झडली का? ती बसत नाही का? समजा आमची बसून बसून झिजली असेल, मग ती बसत नाहीत का? बरं माकडाची झिजाय नाही अजून. बरं झालं मला असती तर कीर्तनात असं उळउळ करायला बरं झालं असतं. आणि असती तर आता गेलो असतो उड्डाण करून अयोध्येला. काय काय मूर्खपणाचा बाजार आहे बरं. आणि ते आम्ही पुस्तकात शिकायला लागलो. म्हणून शिकवला की मनुस्मृती जाळा. अवघड आहे बरं. हा मनुराजा हजारो वर्ष पृथ्वीवर राज्य केला. किती वर्ष? आणि पूर्वीची जीवन प्रणाली आमची किती शुद्ध आणि पवित्र आहे का बरं. संसारही उपभोगायचा आणि परमार्थही केल्याशिवाय राहायचं नाही. आपली जीवन प्रणाली 4 आश्रमात आहे बरं पूर्वीची. किती प्रमाण? ब्रह्मचार्य आश्रम, ग्रहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. काय दिव्य प्रणाली आहे बरं. कुठल्याच धर्मात ही प्रणाली मिळत नाही. आणि त्या प्रत्येक आश्रमामध्ये काय करायचं हे सुद्धा आमच्या ऋषीमुनीने आम्हाला सांगितलंय. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये घोकावी अक्षरे म्हणजे विद्यार्जन करावे. काय करायचं? ब्रह्मचर्याचं पालन करून काय करायचं? विद्यार्जन करायचं. म्हणजे लहानपणीच ब्रह्मचारी कडक पाळता येतं. बरोबर आहे. आता म्हाताऱ्यासनी घेतील का बालवाडीत विद्यार्जन करायला? ते मध्ये शाळा निघल्या त्या रात्रीच्या शाळा, कारण ही दिवसाचं शिकवायच्या लायकीचीच नाही. जाऊ दे. अरे आज सुद्धा सांगू का तुम्हाला, विवेकानंदांचं वाङ्मय वाचा दादानो. तरुण पोराने अवश्य वाचावं बरं. त्याच्यात ब्रह्मचर्याचं इतकं महत्व विवेकानंदांनी सांगितलंय. आज सुद्धा जर तुम्ही 25 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करून विद्यार्जन केला ना, क्लास 1 झाल्याशिवाय राहणार नाही. गॅरेंटेड सांगतो बरं. आम्ही 12वीला गेले की सैराट होऊन क्लास 1 होत नाही ते. लक्षात घ्या बरं. ब्रह्मचर्याची ताकद आहे बरं. बुद्धी सतेज होते बरं ब्रह्मचर्याला. जेवढं बघा विवेकानंदाचा चेहरा बघा,
ब्रह्मचर्याचं तेज चेहऱ्यावर कळतं दादा. कसा चेहरा आहे? दिव्य तेज आहे. दिव्य माऊलींचा चेहरा बघा, ब्रह्मचर्याचं तेज आहे बरं. किती 22 वर्ष ब्रह्मचर्य पाळून विद्या जगाची माऊली झाले दानवारा. लक्षात आलं का? किती वर्ष? 22व्या वर्षात विश्व माऊली व्हायचं, विश्वाला गवसणी घालायचं, येऱ्या गबाळ्याचं काम नाही. बरोबर. ब्रह्मचर्य नंतर गृहस्थ. गृहस्थाला सुद्धा 6 कर्म सांगितली. नुसतं घरात आपल्याकडे खोरं ओढायचं नाही. गृहस्थाला काय किती कामं सांगितलेत? यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि धर्म, ही 6 कामं गृहस्थानं करावी. त्याला परमार्थ करायची, उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीवखाणी. गृहस्थालाही 6 कर्म सांगितलेत. यजन म्हणजे घरातले कुळाचार करायचे. आपल्या ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळातले कुळाचार करणं हा त्याचाच स्वधर्म आहे. बाकीच्याचं अनुकरण करायचं. आपल्या कुळाचेच कुळधर्म पाळायचे आहेत. देखे स्वधर्म जो आपला आचरण्या जरी कठीण झाला, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तो आचरण करायला किती जरी कठीण झाला तरी आचरोणी आचरावा तोची. दुसऱ्याचं अनुकरण करायचं नाही. दुसऱ्याचं बघून माळ घालायची. मनात असलं तर घाल, त्यानं घातली म्हणून तू घालायला असेल. खरं आहे बरं. असंच होते ना. दुसऱ्याचा धर्म चांगला आहे म्हणून स्वीकारायचा नाही. आपल्या कुळाचे कुळधर्मच करायचे. म्हणून प्रत्येक कुळामध्ये संतांनी जन्म घेऊन कुळाचारही साधला आणि भक्तीही साधली. सांगा बरं, अगदी हीन कुळात जन्माला येऊन चोखोबरायांनी ढोरं ओढायची सोडली काय गा? देवाला ओढायला गा यायला लागलं गा? कोण ढोरं ओढितात त्याच्याबरोबर? जगाचा मालक. आम्ही म्हणतोय आमचं काम नव्हते, माळकरी झालोय, हात लावायचा नाही, आतनं खायची इच्छा आहे. तुझ्या माळकऱ्याला जाऊ द्याचा. अगा हीच कुठून देतात माहीत. लाज वाटली पाहिजे बरं. आता ते कुटत असताना का हे बघा, सांगू का, विश्वामित्रांना 60,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा अंतरातला रजोगुण गेला. किती वर्ष तपश्चर्या केली? 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या केली, तरी सुद्धा अंतकरणात भिजलेला, रक्तात भिनलेला रजोगुण, कारण मूळचा राजा आहे तो, राजाचा रजोगुण गेला नाही. सांगू का तुम्हाला, जाता जाता एक सायन्स सांगतो तुम्हाला. एक वेळा आपण भक्षण केलेलं अन्न रक्त होऊन सगळ्या शरीरात भिनलं तर कमीत कमी 60 वर्ष ते बदलत नाही. माळ घालून किती वर्ष झाल्यात? बरं, ती माळ घालून सुद्धा सात्विक आहार चालू आहे का राजस? बोला ए दादा, गुण येत नाही म्हणताना माळाचा. माळ घालून सुद्धा रजोगुणी आहार आवडतो का सत्वगुणी? वारीला गेल्यावर तरी आवडतो का सत्वगुणी? हे लाडवण वडण, आज कसला बेत, जिलेबी झाली पाहिजे, फणफणीत झालं पाहिजे, चलून चलून पाय दुखल्या, जेवण कसं झालं पाहिजे. आता फणफणीत केल्यावर भजन करील काय झोपल रे तुझ्या. मला काय सांगायचं आहे, रजोगुणी आहार गेला नाही, रंबा रंबा दिसली काय. 60,000 वर्ष तपश्चर्या केल्यावर समोरचं सगळं देव दिसावं का रंबा रंबा दिसावी का देव दिसावा? दिसला का देव? कोण दिसली? 60,000 वर्षाची तपश्चर्या एका. मग तुम्ही अपेक्षा ठेवू नका जाताना पिंडक येताना हबप होऊ नका रे तुमच्या. पंढरीला जाताना पिंडक गावातनं ववाळून टाकलेलं आणि तिकडं आलं की झालं हबप. पाया पडा आता ह्याच्या होते असा हबप.
मी परवाशी म्हटलं आमच्या नावापुढे ते लावू नका हबप, संत सेवक लावा किंवा वारकऱ्यांचा सेवक असं लावा म्हटलं. हे हबप लावू नका, त्या लायकीचा आम्ही नाही. बरं, उगाच घरात सेवा घडत नाही म्हणून इथं देवाची सेवा करायची. घरात कीर्तन सांगायला तर ऐकतील. बायकोला टाळ घेणे, पोरग्याला मृदंगी म्हटलं तर चालेल. जाऊ द्या, तिकडं जायला नको. या मुद्द्याकडं जीवन प्रणाली हजारो वर्ष तपश्चर्या केली. आता ऐका, दशरथ राजाच्या पोटाला काही ते यायचंय, मनवणी शतरूपा राज्य केलं. एकच केस पिकलेला बघितला आरशामध्ये आणि सांगितलं आता आपल्याला संसार करायचा म्हणून पिकलेल्यांना सांगतो सोडून द्या घरातला, आता देवाला धरा. आता तुमचा वानप्रस्थ सुरू झाला. आता कुठला सुरू झाला? वानप्रस्थ. बरं, कुठलीही जबाबदारी घ्यायची, मोकळं व्हायचं फणफणीत. आता आपला कुठला? वानप्रस्थ. कुणाचं काय ऐकत बसायचं नाही, कुठल्या पोराची जबाबदारी घ्यायचं नाही, त्याला खेळिया व्हायचं. खेळ्या माहित आहे ना, खेळिया वाचा नामदेवाचा. बामणाचं पोरे ते बालपणीच गेलं, ते जाऊ दे. पण त्याच्यातला अजून कोण? खेळ्या माझी गोप्या भला बहुतच खेळ खेळला रे, खेळ खेळ पर डाईन सापडे डावच मोडून गेला. आता डाव मोडायचा. आता 60 वर्ष झाली, डावात अडकायचं नाही. अगा 60 झाली तरी अंगावर डाव घेऊन बोंबलत बसू नका. माझं बोलणं थोडं ग्रामीण आहे. वेदांत माझ्याकडून ऐकायचं नाही, सामान्य भाषेतून तत्वज्ञान ऐकायचं आणि काळजाला भिडणार ऐकायचं. परिवर्तन होतं. बरं, इथं वेदांतिक परिभाषेमध्ये शुष्कता आहे, भाव निर्माण होत नाही. वेदांतिक परिभाषेमध्ये परमार्थाला लागणारा उच्च कोटीचा भाव निर्माण होत नाही. तुम्ही सांगा वेदांत आणि प्रक्रिया मांडत बसा, अंतःकरणात भाव निर्माण होतं का? अहंकार. हा, त्याकरता ज्ञान पचवायला अधिकारी लागतात, मग तिथं वेदांत मांडा. जर समोरचे पचवणारे असतील तर, नाहीतर ते समोर त्या वेदांत सांगताना एक प्रक्रिया चुकली नाही, समोरचा ज्ञानी ऐकणारा असेल तर लगेच त्याची चूक काढतंय. कुठं निघालास हे म्हणतंय, काय सांगालास ती प्रक्रिया चुकली. आता इथं भाव पाहिजे का ज्ञान पाहिजे? इथं काय पाहिजे देवाला? अरे ज्ञानाचा सागर म्हणतोय भावे विन देव, न कळे निसंदेह. निसंदेहपणे सांगतात. इथं संदेह किंवा संशय घ्यायची जागा शिल्लक ठेवली नाही ज्ञानोबरायला. संशय घ्यायचा नाही, भाव तोची देव. बस. या इकडं मनुराजानं केस पिकलेला बघितला, बस म्हणलं आता सगळं सोडून द्यायचं आणि देवाच्या प्राप्तीकरता घर सोडायचं. आम्हाला तुकोबारायांनी घर सोडायला सांगितलं नाही, वानप्रस्थाला एक सांगितलं, गृहस्थाला आता काय करा, तुम्ही वनात जाऊ नका. ठाईचं वैसोनी आवडी अनंत. मग ठाईच बसाय करता डाव मोडायला लागतोय. आतला मोडायचा, नाही तर सगळा मोडशिला घरातला. बायकोला जाऊन सांगशिला तुझा माझा काय संबंध नाही, पोराला तुझा माझा काय संबंध नाही असं म्हणायचं नाही. याला डाव मोडणं म्हणत नाही, त्याला डावाचं भांडण लावलं. आत्म मनातनं त्यांचा वीट मानायचा. कशातून? आत ज्यांना आपली म्हणत होतो त्याला आपलं म्हणायचं नाही, ज्याला आपलं म्हणत नव्हतं त्याला आपला म्हणायचं. बस. देव माझा, बस. आता बायको माझी, पोर माझी म्हणत बोंबलत बसायचं नाही. आता झालं म्हणून म्हणून कावलास. आता कोण कुत्रं विचारित नाही आता तुला. खरं सांगा बरं, सगळ्या इच्छा मारून जगला का कसं जगला? मारून जगला का कसं? माझं नेहमीच सांगणं नाही, आताही सांगतो. का? परिवर्तन व्हावं म्हणून. सगळ्या इच्छा मारून आम्ही जगलो. मनासारखी कपडे घेतली नाहीत. माझा बाप तरी लंगोटी घालूनच मेला. कुणाकरता? पोरग पॅन्ट घालावं. शाळेत सुद्धा माझे वडील लंगोट घालून आले होते. कशाला? शाळेत जी मीटिंग असते ना, पालक मीटिंग, त्यावेळी ते आमचे सर मला हसले. ते
काय रे लंगोटीवाल्याच्या पोरग्या म्हणायचे मला, आणि तो लंगोटीवाल्याच्या पोरग्याकडं आता ट्रीटमेंट घेतोय. दिला ठोका मे बी. सर म्हटलं लंगोटीवाल्या पोरग्याचं ट्रीटमेंट चालतंय काय? अरे त्यांनी लंगोट घातलं म्हणून आम्ही डॉक्टर झालो. ठीक आहे, त्यांचे उपकार विसरू नका, पण त्यांच्यात आता गुंतायचं. गुंतलं की दुःख आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा रिस्पेक्ट ती आता देत नाही. आणि तस तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे असेल तर देवाकडे या. देव इतका रिस्पेक्ट देईल की डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार. तुम्हाला कोण विचारत नाही त्यावेळी देव विचारल्याशिवाय राहत नाही. आणि बघा, 1 तास उरला खटवांगरायास, 1 तासच भजन केला, वैकुंठाला नेला गा वाजवीत. किती तासात? 1 तासाकरता सगळ्यांचा त्याग केला. आता तुम्हाला तर पुष्कळ कीर्तन आहेत, ऐकलं. बऱ्याच कीर्तनकारांनी सांगितलं असेल, नको नको म्हणा हे अभंग आम्ही जाताना म्हणतोय. हे जाताना म्हणायचा नव, उपाजल्यावर म्हणायचा आहे. आणि हे विचारा त्या मदालशेला, बरोबर आहे. हा अभंग जाताना म्हणायचा नाही. बरं, हा अभंग प्रयाण काळचा नाही. हा अभंग उपजल्याबरोबर मदालशेनं सांगितलं, उपजत रंगणारे मुला जाई तू वनी. आपल्या पोराला पाळण्यात उपदेश करताना मदालसा काय म्हणते, तुला रांगायला आलं की घर सोड. काय करायला आल्यावर? रांगायला आलं की संसारात राहू नको, तू कुठं जा, वनात जा आणि देवाचं काय कर. असा 7च्या 7 पोरांचा पाळण्यात उपदेश करून उद्धार केला. मामाची पोरगी दाखवायला येते. आम्ही पाळण्यात वर आलं की काकत घेऊन म्हणते, पिंट्या ती बघ मामाची पोरगी. तुझी कोण? आता ते पुढे होऊन परमार्थ करेल. जाऊ दे बरं बाबा. या मनुराजाकडं वानप्रस्थ स्वीकारला, सगळ्या मुलांच्याकडे देऊन टाकलं. आमचा लकवा मारून हात गेला तरी बी खिशात हात घालायची, तरी बी सत्ता कुणाकडे पाहिजे का? मरपर्यंत सत्याला खरपे गुरुजी लई बोलायचे, गेले बिचारे. त्यांचे संस्कार माझ्यावर फार झाल्यामुळे विनोदी बुद्धी माझ्याकडे आली. 25-30 वर्ष श्रवण झाले त्यांचं. अगदी विनोद बुद्धीतून तत्वज्ञान खूप मांडायचे. मला वाटते करपे गुरुजींच्या कीर्तनात झोपणारा पट्ट्या म्हणजे तो पट्ट्या नव्हच. तो प्रत्येक वाक्याला हसायचं आणि उपडी पडून हसायचं, पण नुसतं हसणंही नव्हतं त्याच्यात. असे असे घासवत मेक मारायचे की आत हृदयाला जाम करणं जाऊन ती बसायचे बरं, आणि परिवर्तन घडायचं जीवनामध्ये. ऐका बरं, मुद्द्याकडे या. मनुराजानं सगळ्याचा त्याग केला. आता मनुराजानं त्याग केला म्हणतं पत्नी पण म्हणाली, देवाकरता चक्रवर्ती सम्राट सगळं सोडतो बाबा. ऐका, ही भारतीय संस्कृती आहे. देवाकरता सगळ्याचा त्याग. तंबाखू सुटना आम्हाला, सुटतोय काय? कीर्तन होईस तर बी एकेकाला दम निघत नाही, असं मागं धरून सोडते. बुवा काहीतरी म्हणेल म्हणून बघितल्या. एकाच्या मी कानाखाली बी मारल्या, कीर्तन होईस तर दम निघणार रे तुला. अवघड आहे बरं. राज्याचा त्याग केला. आता पूर्वी कसं होतं, जिथं पती तिथं पत्नी, शतरूपानं पण त्याचा त्याग केला. काय प्रणाली ही जीवन प्रणाली. आताच विचारायचं नाही. आता 50% आरक्षण असल्यामुळं बायकोला चल म्हणायचं नाही, तुम्ही व्हा पुढं. आली असती का आमच्याबरोबर? बोला. ते बी राज्य सोडून, नातवांड सोडून आली असती का? दोघांनी सगळ्याचा त्याग केला. वनात जाऊन 2 जण बोलतात, देवाची तपश्चर्या करायची आहे. 5000 वर्ष फलाहार करून तपश्चर्या केली. किती 1000 वर्ष? डुंकून बी देवान बघायला. प्रसन्न व्हायला 5000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पती पत्नीचा विचार चालू आहे.
5000 वर्ष तपश्चर्या करतोय म्हणजे देवाची खोट नाही, आमच्या तपश्चर्येतच काहीतरी खोट आहे. आम्ही कुणावर खोट काढालो? देव. 11चं 11:30 झालं की बुवा कट. आणि म्हणतंय गुण पाहिजे. अर्धा तास परमार्थ लेट चालत नाही. 5000 वर्ष दमदर येईल. याला अध्यात्मातली तितिक्षा म्हणतात दादा. तितिक्षा सांगणं वेगळं आणि तितिक्षा जगणं वेगळं. तितिक्षा सांगतात व्याख्या पाठ करून. सांसारिक सुख दुःख किती जरी प्राप्त झाली तर ती सहज भोगायची आणि देवाला सोडायचं नाही, त्याचं नाव. घरात बायकोला जाऊन सांग मस्त 10 दिना झाले की माळ काढून टाकताय. कशाला बोलायचं बाबा, जाऊ द्या. 5000 वर्षानंतर दोघांनी चर्चा केली. आम्ही फळ खातोय म्हणून देवाला आवडत नसेल, आता फळही खायचं नाही, निवळ जल धारण करायचं. फक्त पाणी पिऊन पुन्हा 7000 वर्ष तपश्चर्या केली. 7 आणि 5 तरी पण देव प्रसन्न व्हायला. देव काय कुठला असा पडलाय का रे बाबा? मग परत दोघांनी विचार केला. आता टोकाचा निर्णय, आता काहीच खायचं. 12 आणि 9 21 वर्षे, पुन्हा 9 वर्ष निराहार तपश्चर्या केली आणि मग देवानं सगुण रूप. एवढी ताकद असेल वेटिंग करायची तर माळ घालायची, नाहीतर जाताना पंढरीला जायचं, माळ घालायचं आणि येताना वर बघित यायचं इमान कुठंच आहे. तसं इमान येत नाही, गावात इमान तयार आहे, चल. ते विमान मी म्हणत नाही, इमान म्हणते म्हणून मी बोलायला लागलो. तुझं इमान गावात आहे, तिकडच्या विमानाची अपेक्षा ठेवायची नाही. आता प्रसन्न झाला. ते देवाचं सगुण साकार रूप प्रगट झाल्यानंतर दोघेही जीवनमुक्त झाली होती, पण सोबत पत्नी असल्यामुळे घात झाला. देवाचं सुंदर रूप बघितलं आणि शतरूपेच्या अंतकरणात मातृप्रेम जावं झालं. आणि मुलगा असावा तर काय म्हणली? मुलगा असावा तर काय गोंडस देख नाही, असा मुलगा मला झाला पाहिजे. अडकलीच म्हणला शतरूपा. आणि मग 3 वेळा म्हणले, 3 वेळा देवानी तथास्तु म्हणावं. म्हणून 3 जन्मात तेच मायबाप आहे. त्याच्याकरता किती 1000 वर्ष तपश्चर्या केली आहे का? 21,000 वर्ष तपश्चर्या. म्हणून तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. दशरथ हरे दशरथाने पुण्य केले कोट्यानकोटी. आता पोटाला राम आला. आता पुढचं थोडंसं बोलतो, रामायण थोडंसं बोलायचं आहे, पण आता वेळ राहत नाही, वेळेत जाते. 11 वाजते लगेच, मला बी कळत नाही केव्हा वाजलं ते. ऐका आता. दशरथाच्या पोटाला राम, नुसता राम नाही, देव आणि संत एकाच्याच पोटाला येणारा एकमेव राजा म्हणजे दशरथ. एकाच्या पोटी संत चालेत पण देव यायला नाही. पण दशरथ राजा इतका पुण्यवान की पोटाला कोण आलंय? देव तर आलाच आला, विशेष नाही, पण संत सुद्धा त्याच्या. कोण आहेत? भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण. कोण आहे ते? संत आहेत. कोण आहे ते? संत. कशावरून सांगतोय का? कौशल्या मातेच्या पोटाला राम आल्यानंतर आता हे 4 जण 4 महालात, एकाच खोलीत नव्हते ते. राजाच्या काय होत्या? वेगळ्या वेगळ्या रूम आहेत. एका खोलीत राम, एका खोलीत लक्ष्मण, एका खोलीत भरत. कारण राजवसा राणीवसा प्रत्येकीला होता. ते काय आमचं नाही, ऑल इन वन. ऐका, देव उपजल्यानंतर देवाला कोण आवडतं? भक्त का दुसरं कोण? म्हणून राम लहानपणी रडायचे, कारण संतांची संगत भेटत नाही म्हणून. कारण विशेष प्रेम त्यांचं भरतावर होतं. कुणावर?
भरत हा उच्च कोटीचा भक्त आहे. मी त्याचं वर्णन पुढं करतो. रामायणात भरताबद्दल जास्त बोललं गेलं नाही, तरी पण मी बोलतो. ऐका त्याच्याबद्दल ऐका. हे काय करायचे, देव रडायचे रात्रीचे. हे तुम्हाला माहीत नाही, अक्का लोकांना माहीत आहे. काय हो, एक पर 3 महिने बोंबालते का नाही. दिवसाचं डोळा उघडत नाही, कोचलं तरी उठत नाही. रात्रीचं ते तुम्हाला माहिती. तुम्हाला काय माहिती, कवा माहिती पडते पोरगा चलायसारखा झाला की मग काकद घेऊन येऊ जातोय चावडीकडं, माझं पोरगा म्हणतोय. आईलाच कल्पना आहे. ते रडायचं. मग काय करायचे, समजावून थकायच्या. कोण, कौशल्या माता. आणि मग कैकेयीच्या रूममध्ये जायचं. तुझ्याकडे तर थांबते काय बघ म्हणायची, आणि तिच्याकडे याला नेऊन, आणि तिथं गेलो की ह्यो गप्प व्हायचा, आणि भरता शेजारी निवांत झोपायचा. कारण त्यांना संघ कुणाचा आवडतो, संतांचा दादा. भक्त सोडून देवाला राहत नाही बाबा. आणि तिथं निवांत झोपायचा. त्यामुळे लळा कुणावर बसला, कैकेयीवर. स्वतःच्या आईपेक्षा काय आवडत होती. आणि ते कशात कळलं, ज्यावेळी वनवास प्राप्त झाला. कुणामुळं, कैकेयीमुळं. आता ऐका बरं, राम उद्या राज्याभिषेक करायचं असं ठरलं. दशरथ राजा म्हातारा झाला. एकच केस पिकल्यानंतर ठरवलं, आता माझ्या पोरग्याला काय करायचं, ज्येष्ठ पुत्र गादीवर बसवायचा. निमंत्रण दिले 8 दिवस अगोदर सगळ्या गावाला, नगरीशनी, मोठमोठ्या राजांना निमंत्रण दिलं की रामाचा मी काय करणार आहे, राज्याभिषेक. आता हे राज्याभिषेक होतं हे कळल्यावर रावणाच्या ताब्यात जे देव होतं त्यासनी काळजी वाटली. आता जर ह्यो अयोध्येतच थांबला तर आमची सुटका होईल. तेव्हापासूनच राजकारणी कुणाच्या तरी खांद्यावर ठेवून बंदूक घालतात. गावातला एक बंदूक, गावातला प्रत्येक गावातला एक हुडकायची, त्याच्या खांद्यावर ठेवून उडवायची. देवानी तसंच केलं. बरं, ह्यो जर अयोध्येत थांबला तर आम्ही रावणाच्या ताब्यातनं, याचा मेन उद्देश काय, आम्हाला सोडवायला आलाय. कारण रावणाच्या ताब्यात कोण होते, सगळे 33 कोटी. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी प्रमाण आहेत. बरं, मी काय पदरचं बोलत नाही, तुम्हालाही कथा माहीत आहे, फक्त मी विश्लेषण करायला लागलो. देवानी ठरवलं, सरस्वती मातेला बोलवलं. कारण वाणीची देवता कोण आहे, सरस्वती मातेला सांगितलं, तू त्या मंथरेच्या ह्याच्यात घुस. पहिले कुठं घुस, मंथरेच्या. मंथरा ही रामाला घेऊन फार, राम तिला फार आवडायचा. कैकेयीलाही राम भरतापेक्षाही आवडत होता. पण घात कुणी केला, सरस्वती मातेने. ती तिच्या घुसली आत देवांच्या सांगण्यावरून, आणि उलट पुलट शिकवलं. थोरला राजा व्हायचा आणि तुझं पोरगं काय करायचं. मग ह्याच्यात काय शिकायचं, ऐकावं. आपला विवेक कधी संपवायचा नाही, सगळ्यांचं ऐकावं, पण मनाप्रमाणे ऐकावे जनाचे. कळतंय ना, रामायणातनं काय शिकायचं, ऐकावं. तुझ्या फायद्याचंच सांगतोय म्हणाले, ते फायद्याचं होतंय. बोला की. आणि अशीच शिकवण, घर पोडणारी अशी हुशार असतात म्हणतो, असतात की नाही. एखाद्याचं चांगलं, एखाद्याचं कुटुंब चाललं असेल तर किती जणांना बघावतंय, तिने हातवर करावे. बरे, गावातल्यासनी बघावलं तरी ती निवडणुकीवाल्यासनी बघवत नाही. त्यांची भावकी घट्ट आहे का, फोडायला लागती. म्हणून भावकीने एकजूट राहा. बरं, रामायणातून हे शिकायचं आहे. रामायण वाचायचं, राम श्रीराम जय राम जय जय राम, प्रभू रामचंद्र की जय म्हणून राम कळत नाही. बरं, नाव घेऊ नये असं नाही, नाव घ्या, नावानंही पुण्य प्राप्त आहे, पण त्याचं आचरण घ्यायचं आहे. आणि रामाचा एक जरी विचार आचरणात आणला तर जीवन कल्याणात झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, धन्य होईल जीवन. ऐका, ऐकलं मंथरेनं कुणाचं कान भरलं, ती बी ऐकायला तयार नव्हती. काहीतरी सांगतेस म्हणा लागली, अगं राम माझ्याशिवाय राहत नाही,
आणि माझा राम समजूतदार आहे, माझ्या भरताचा आधार आहे, ऐकायला तयार नाही. तिच्यातली उठली आणि तिच्यात घुसली. ती कोण? सरस्वती माता. आणि तिचं तिला पटलं. बरं, आता काही लोक आमचे म्हणतात असं कोणाच्या बी शरीरात प्रवेश करता येतो का? ती विधी आहे. बरं, आपल्याला देवाना आणि पिशाच्यांना कुणाच्याही शरीरात प्रवेश करता येतो, सूक्ष्म. आणि आता सुद्धा काही लोक करून दाखवतात. आहेत काय त्यातली जे काळी विद्या ज्यांनी संपादन केली आहे. आणि आमच्या गुरुंनी पण आम्हाला काही मंत्र दिलेत. बरं, आमचे गुरुजी योगी होते, पण आम्हाला बंधन घातलं, ह्यातला मंत्र उच्चार करायचा नाही. 6 महिन्यात तुम्हाला ती विद्या प्राप्त होते. या माझ्याकडे मंत्र देतो, पण सांगितल्याप्रमाणे जपायचा. ताकद असेल तर या. 6 महिने कडक ब्रह्मचर्य पाळायचं आणि एका अंगठ्यावर उभा राहून 6 महिने जप करा. तुम्हाला सुद्धा दुसऱ्याच्या कायेत प्रवेश करता. आमच्या गुरुजींनी आम्हाला मंत्र दिलेले आहेत. बरं, शाबरी मंत्र, काही शाबरी विद्येतले. कारण माझे गुरुच योगी होते, वांजदाईची धार काढत होते, सामान्य गुरु नव्हते. बरं, आम्हाला कुठला प्रसाद दिला आहे? वांज गाईच्या धारेचा दूध काढून आम्हाला पाजले गा म्हणून बोलायला लागले पोपटासारखं. सेवा काय घडायला नाही. खरं आहे. बरं, योगी पुरुष होते. कारण जंगली महाराजांची म्हणजे गहिनीनाथापासून आलेली ही जी परंपरा वेगळी शाखा आहे. एक तर निवृत्तीनाथाकडून आली आणि दुसरी जंगली महाराजांच्याकडूनही आली. 2 ब्रँच आहेत त्यांच्या. एक निवृत्तीनाथापासून ज्ञानेश्वर महाराजांच्यापर्यंत येऊन थांबली आणि आमची परंपरा जंगली महाराजांच्यापर्यंत येऊन थांबली. मग तिथून त्या जंगली महाराजांच्या परंपरेतले सुदामजी, श्रीकृष्ण आणि दासचंद, आणि 4थ्या पिढीतला मी, त्याने वरदहस्त ठेवलेला. आता तो योग करायचा. आता तू काय करायचं? वारी घ्यायची आणि पंढरपूरची देवाची भक्ती करत राहायचं. तुम्हाला आता योग जमणार नाही. का जमणार नाही? माझे गुरुवर्य मडक्याच्या भांड्याशिवाय जेवले, कीर्तन करून कधी जेवले नाहीत, कीर्तनाच्या आधी कधी जेवले नाहीत. कीर्तन झाल्यावर 5 घरं मागायची. कीर्तन झाल्यावर काय करायचं? 5 घरं मागायची. कोण जागा असेल ते देणार, आणि ते बी जागा आहे त्याच्या घरात जायचं नाही. क्रम ठरलेला असा. गुरुजी विचारायचं गाव कुठून सुरू झालंय. जर खाली घर असेल त्या खालच्या घराला जायचे. जिथून गाव सुरू झालं तिथं उभं राहायचे. भगवती भिक्षान देई, दार उघडलं दीक्षा दिली तर ठीक, नाहीतर. आणि ती 5च घरं मागायची. आणि 5व्या घरात 5 ठिकाणी भिक्षा नाही मिळाली त्या दिवशी एकादश धरायची. असं कीर्तनकार येतील? म्हणून वांज गाय सुद्धा अशी हात घातली तर दूध द्यायची. दादा या मुद्द्याकडं काही ना शेवटचा आपला डाव वापरला आणि माझ्या पोरग्याला काय द्या? राज्य द्या. आणि रामाला आदल्या रात्री दशरथाने कैकेयीची सर्वतोपरी समजूत काढली. असा हट्ट धरू नको. राम हा सगळ्यांचा आवडता आहे. तुझ्या भरताला तो वाऱ्यावर सोडणार नाही. सगळं समजून सांगितलं. पण आत कोण होती गा? अक्का होती आत. तिनं नन्नाचाच पाडा लावला. वास्तविक कैकेयी वाईट नाही. बरं, मग नन्नाचा पाडा लावल्यामुळं दशरथ राजांना हात जोडलं आणि जाऊन मग रडून सांगितलं रामाला, रामा तुझा उद्या राज्याभिषेक होणार नाही, तुला कुठं जावं लागेल? वनवासाला. इथं कुणाचं पोरगा ऐकल त्यानं हात वर करा गा. ऐकल का तुमचं पोरग? कुणाचं ऐकण्यासारखं आहे इथं? रामाकडून धैर्य शिका. तेवढ्याच नम्रतेनं म्हणाले, पिताजी तुम्ही काय काळजी करू नका, मी उद्या कुठं जाईन? वनवासाला. महाराजांचा अभंग आहे बरं, पितृ वचन सेवा पत्न. गृहस्थाश्रमाचे नियम सांगितले. काय?
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन से. ऐका रे माळकऱ्यानो, बाबाचं ऐकलं तरच देव मिळतोय रे तुमच्या. बाबाचं जर नाही ऐकलं तर देव दुरावल्याशिवाय. बाबाची आज्ञा प्रमाण म्हणली. काय शिकायचं यातनं? हाय असं होईल? आमचा रामा आमचा ऐकल म्हणता काय? बाबाचा बुक्का पाडी? बोला बोला की. तुला मला राजा करायचं नव्हतं तर सगळ्या गावाला चिठ्ठ्या कशाला वाटल्यास? अपमान करतोस माझा म्हटला असता का नाही? 100% सांगा, भांडला असता का नाही बाबा? तेवढ्याच नम्रतेनं नतमस्तक झाला. हे रामाचं धैर्य घ्या बाबा. इथून काय शिकायचं आहे? धैर्य. कवडं धाडस असले वनवासाला जायला तयार आहे. आता वनवास डिक्लेअर झाला, सगळ्या गोष्टी सांगत नाही. आता वनवास डिक्लेअर झाल्यावर कसा मिळाला हे सुद्धा बाबानं सांगितलं. तुझ्या आईच्या हट्टापायी मला हे तुला सांगावं लागतंय. काय म्हणाले असतील ऐका. बाबा आईना दोष देऊ, सख्या आईचा नाव सावत्राई तुमच्या डोसक्यात असती काय मनात असते? ते बाबाची दुसरी बायको कुठं असती? कडक डोसक्यात बसलेली असते. कवाईचा बुका पाडील शिकारामाकडून. वनवासाला गेल्यानंतर प्रथम कौशल्य मातेच्या पाया न पडता पहिल्यांदा पाया पड्या कुणाच्या गेल्या असतील? राम. म्हणून एक लक्षात ठेवायचं, राज्य मिळो किंवा वनवास मिळो पण स्वतःला ढळू द्यायचं नाही. हे रामाकडून शिका. सुख झालं तरी हलायचं नाही, राज्य मिळालं तरी आनंद मानायचा नाही, आणि वनवास मिळाला तरी डोकं चोळत बसायचं नाही. मात्र स्वतःवरचा कॉन्फिडन्स घालवू द्यायचा नाही. एवढं रामायणातनं शिकला तरी. आमचं कसं होतंय, 25,000 50,000 एपडील असले की गावावर ताटतंय. हे करायचं नाही बरं, हे शिकायचं आहे. संयम, रामाचं संयम आहे. वनवास प्राप्त झाला म्हणून दुःख नाही, आणि राज गेलं म्हणून दुःख नाही, वनवास प्राप्त झाला तरी दुःख नाही. लक्षात घ्या. काय ताकद असेल हे जीवनात. तुमच्या जीवनात अशी सुख दुःख येतात ना, दुःखात घोरपळून जायचं नाही. शिका हे रामायणातून. आमचा जरा दुःख झालं की हारा लढायला लागला, म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवंतानी हेच सांगितलं. तोच राम पुढे कृष्ण होऊन सांगतो, सुखे उमादा न यावे, दुःखे विषादा न भजावे. सुख दुःख समान सर्व. नाथबाबा सांगतात, सुख दुःख समान सकळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कलो, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचणी. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हे भगवंतानी स्वतः आचरण करून जगाला दाखवले. जर मी करत असेल तर तुम्हाला करायला काय? ऐकावर. कैकेयी माता अशा खाल मान घालून उभ्या होत्या. आता राम काय करतोय? कैकेयी. कारण याच्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? मी आहे. आईला म्हटले, आई खाल मान घालू नकोस ग, तुझे उपकार आहेत माझ्यावर. मी अखंड तुझ्याजवळच झोपलोय. आताही तेवढंच प्रेम माझं तुझ्यावर आहे. ह्याला आई वडिलांना रिस्पेक्ट देणं म्हणतात. नाहीतर मग तुम्ही काय करून ठेवले असा? प्रत्येक पोराचं वाक्य हेच आहे का? वनवासाला तरी आई बाबांना धाडा नाही रे लेका हो तुम्हाला. प्रत्येक पोरांचं काय वाक्य आहे? आमच्यासाठी आहे की नाही? अगं माझी म्हणतात तुमची सोडूनच द्या. अंबानीची म्हणतात काय केलंस? सरळ आहे बरं. म्हणून लक्षात घ्यायचं, हे रामायणातनं शिकायचं बरं. आई वडील त्यांनी आम्हाला मोठं केलं हेच आमचं भाग्य आहे. अरे आता आरशीशी बिल्डिंग आहेत, आता 1 BHK 2 BHK आलंय. त्यांनी केमळ्याच्या घरात राहून एक वेळेला उपाशी राहून आम्हाला पोचलेत. हे काय कमी आहे का?
तू राहावपासून पोराला पोस म्हणजे कळतंय, बाबा हवा म्हणजे कळतंय. बाबा सामान्य नाही, आई वडील सामान्य नाहीत. बरं माझं सांगतो, मला आई सांगत होती डोळे भरून यायचं. परिस्थिती फार डेंजर होती बरं आमची. 3 महिन्याचा ठेवून आई दुसऱ्याच्यात भांगलायला जात होती. मला घ्यायला सुद्धा कोण नव्हतं. पाण्यात झोपवायची आणि जायची. आणि तीच सांगायची, बाळा इतका शांत होतास तू, मी दुपारी जेवणाच्या सुट्टीत पाजायला येईपर्यंत तू रडत नव्हतास. उठला तरी खेळत पाण्यात पडायचा. आणि दुपारी यायचं, तिनं स्तनपान करायचं आणि मग ती जायची, मला झोपवायचं आणि दुसऱ्याच्यात कामाला जायचं. आणि त्या वडिलांना जर आम्ही काय केल्याचं म्हटलं तर जोड्यान माराय नको आहे ना. म्हणून सांगितलं, आई माझ्याकरता तू रात्र रात्र जागलीस. माझी आई तुझ्या हातात ठेवून काय करायची? कौशल्य माता झोपायची, द्यायची कुणाकडं? मी तुझ्या कुशीतच झोपलो आहे, तू काही वाईट वाटून घेऊ. धाय मोकलून रडलेत काही माता. एक लक्षात घ्या बाबांनो, विरोधानं विरोध वाढतो, प्रेमानं प्रेम वाढतं. ऐका पुढं. कौशल्य मातेचा पुन्हा दरबारात गेले. आता ती तर सख्खी आई होते. माझा पोरगा उद्या राजा होणार आहे. आमची आई म्हणे, ती कसा जातोस बघतो, कुठं आहे तुझ्या बाबाला इकडं आण. म्हटली असते का नाही, तुझ्या बाबाला इकडं घेऊन ये, तुला कसा वनवासाला पाठवते ते कास घालून भांडण केलं असतं. पण ती कौशल्य माता होती. दादा काय म्हणली, मुला वनवासाला जा, वडिलांची आज्ञा, वडिलांची मान खाली होईल असं वागू नको. उपदेश आहे त्यांचा. तुलसीदास रामायणमध्ये इतका सुंदर विषय आहे. आता आईचं हृदय कवळपूर्ग वनवासात जाणार आहे. काय काय प्रार्थना करते, कुणाकुणाची प्रार्थना करते ऐका. बापाचं हृदय वेगळं, आईचं हृदय वेगळं. आईनं पहिल्यांदा सूर्याची प्रार्थना केली, कारण ते सूर्य कुळातलेच आहेत. सूर्याला म्हणते, माझा राम महालात वाढलाय रे सूर्यदेवा, त्याच्यावर जास्त ऊन पाडू, त्याला ऊन सहन करायची अजून सवय. कोणाला म्हणते? सूर्याला. फार वर्णन केले बरं तुळशीदासांनी. तुळशी रामचरित मानस वाचताना असं रड येते. आईची एक एक वाक्य बघितलं तर त्याच्यातनं आई म्हणते, सूर्याला तू लई तापू नकोस, पावसाची करुणा भक्ती, माझ्या रामावर पाऊस पाडू नकोस. सगळ्या वनदेवतेंची प्रार्थना करते, माझ्या रामाला सांभाळून घ्या. आणि जाता जाता 2 गोष्टी सांगते, त्या विशेष महत्वाच्या, तुम्ही कान देऊन ऐका. काय म्हणते ऐका. हे रामा, किती जरी तुझ्यावर संकट आली तर 2 गोष्टी विसरू नकोस. एक, धर्माचं आचरण सोडायचं नाही, आणि नीती भ्रष्ट हाय का अशी आई सांगणारी तुमची. धर्म सोडायचा नाही, धर्माचं रक्षण कर. तो तुझं रक्षण केल्याशिवाय तुळशीदासांनी सुंदर वर्णन केलं. आईला प्रणाम केल्याने निघले. निघत असताना लक्ष्मण आला. जर दादाला वनवास असतील तर मी इथं थांबणार. हाय कोण भाऊ? आमचा लक्ष म्हणला असता, आईन बरोबर काट्यान काटा दादाची वाट बरोबर लावली. आता सगळा आगे बी राजा. आता ते कुठलं येत आहे वनातनं? अरे हे प्रकरण झालं ना पांडवाच्या बाबतीत. कौरवांनी सरळ वनवासात राहू दिलं का त्यांना? ते बी भाऊच आहेत. आणि हेही सांगा बरं, कौरव आणि पांडवांना वनवासात किती छळ केला, मारायचा प्रयत्न केला. कशा करता? राज्य मिळवण्याकरता. ती तर रामायणात आहे का ते? म्हणून देवानं सांगितलं, ही दयेच्या लायकीची, यानं मार. गुरु असला तरी ह्याला सोडू नको. हा अधर्मानं वागणारा गुरु आहे, अधर्मानं वागणारे भाऊबंद आहेत. याला एकाला हे जिवंत ठेवायचं नाही. भाऊबंद जर बांध पोखराला तर माळकऱ्याने काय रामकृष्ण हरी म्हणायचं आहे? तिथं काठीच घ्यायची, टाळवीळ काही नाही. या बरं मुद्द्याकडे या. लक्ष्मण चिडला आणि
तलवार उपसली, कुठाय ती कैकई दाखव म्हणला. बुक्का पडतो तिचा. कारण देवाला दुःख झालेलं भक्तांना सहन होत नाही. स्वतःला काय जरी झालं तरी चालतंय, पण देवाला काय झालं तर भक्तांना बरं वाटत, आणि भक्ताला काय झालं तर देवाला. हे परस्परांचं प्रेम आहे. सगळं चरित्र बघून घ्या रे भक्तांचं आणि देवाचं. भक्ताला याला म्हणतात एकाला काटा बोचला तर दुसऱ्याला कळ येते रे, म्हणून भक्तच व्हा. उगाच संसारी होऊन बोंबलत बसू नका. लई सारख्या बायकोला तुला काटा लागल्यावर बायको काढा येईल काय? डोळं फुटलं तर काय म्हणेल? कशी तुमची बायको म्हणेल काटा दिसत नव्हता का? डोळं फुटल्यात, बघून चालायत नव्हतं. अगं काटा काढ, बोंबलू दे काढायचा, लागलाय तरी मन. तर उपदेशाचा डोसच दिल ती. काय खोट आहे? शेतात तुम्हाला काटा लागला, बायको काय म्हणते? डोळे का फुटलं तर बघून चालायच नव्हतं? हे असं आहे बरं बाबा. लक्ष्मणानं सांगितलं जर माझा दादा वनवासाला जात असेल तर मी इथं थांबणार. आईनं समजूत काढली स्वतःच्या सौमित्र, अरे तू कशाला जातोस असं म्हटली नाही बरं. आई काय सांगते लक्ष्मणाला? रामाला सांभाळ रे लेका. राम माझा सरळ मार्गी आहे आणि देव सरळ होते बरं. काय जर रामाला झालं तर मी तुला सोडणार. म्हणून आता जर भाऊ असला ना, काही कारणानं भांडणं झाली असली तर एकदा लक्ष्मणासारखं एकमेकाला मिट्या मारा रे. पुन्हा मिळणार नाही तर बरं ही हाडं एकदा गेल्यावर. जिवंतपणीच पूजा करा त्यांची. जमलं तर आता हार घालण्यापेक्षा, मेल्यावर हार नेण्यापेक्षा आता एक हार घाला. दादा तुम्हाला कडकडून मिठी मारल रे लेकाव. थोडस माझ्या मुखातून वाईट येते, पण शिव्या येतात कधी कधी, सोसून घ्या बरं. मेल्यावर हार घेऊन जातोय कशाला रे दादा? ऐका बरं, इथं लक्ष्मणाचं विशेष नाही. आता ऐका, लक्ष्मण गेला, आता इथं भक्तांचं आणि देवाचं नातं सांगतो. जे विठ्ठल घेऊया, परत कधीतरी रामायण सांगतो. मलाही भाऊक व्हायला होते आणि मग रात्रभर झोप लागत नाही सर. घरी गेलो ना रेपिटेशन होतं आणि मग फार फार त्रास होतो. एक एक गोष्ट आठवली की मग त्रास होतो. तुम्ही ऐकून गुडगुडीत झोपता, पण आम्हाला झोप लागत नाही. खरं आहे. परत कीर्तन रिपीट होतं, सगळं चक्र परत रिपीट होतं बरं. ऐका पुढं. एवढ्यावर थांबले नाहीत लक्ष्मण. ऐका पुढं. नदी पार करण्याचा एक प्रसंग सांगतो. देवाचं आणि भक्ताचं नातं काय असतं ऐका. नदी पार करणारा जो केवट होता ना, नावाडी, त्याची भक्ती ऐका. भक्त आणि देवाचं नातं काय असतं एवढं सांगतो. पुन्हा कधी आलं तर पुढं रामायण सांगेन. भरताचं सांगायला तेवढं वेळ नाही येतं मला. केवटाच्या आईनं केवटाला सांगितलं होतं, प्रभू जर आलं तर तू त्याला नदीच्या पार सोडू नकोस. कारण जर देव नगरीत न गेला तर या नगरीला काय किंमत राहणार नाही. त्याला माझ्याकडे घेऊन ये, मी समजूत काढतो. पण तू लगेच सोडशील आणि देवाला पार करशील, करू नको. केवट उभा राहिला. प्रभू रामचंद्र नावेत येतात. शरी ओलडून पलीकडे जायचं आहे. केवट म्हणला, देवा पाय टाकू नका नावेत, मी तुम्हाला बाहेर सोडणार. भांडणं झाली. सगळ्या गावातल्या लोकांनी सांगितली, देवाला नको म्हणतोस, मला कुणी शिकवायच्या भानगडीत पडायचं नाही. मग का म्हणून सांगितलं? माझ्या आईने सांगितले तुला सोडायचं नाही, तू गेलास तर नगरीत. रामाने समजूत काढली नाही. मग म्हणला चल तुझ्या आईकडे जाऊया. त्याला आईचं प्रेम माहिती नव्हतं का? आईकडे गेलं. आईनं धाय मोकलून रडून सांगितलं, देवा तुम्ही हाय म्हणून या नगरीला शोभा आहे, तुम्ही नसाल तर मग आम्ही कुणाकडे बघून जगायचो. मग सांगितलं, आई मी माझ्या वडिलांची आज्ञा मानू का नको? लोक मला स्वार्थी म्हणतील, देवांची बाबाची आज्ञा मोडणारा करंटा पुत्र म्हणतील. ते म्हटलेलं तुला आवडेल का? समजूत काढली आणि मग सांगितलं केवटाला, याला काय कर, पलीकडे सोड.
आता देव आणि भक्ताचं केवटाचं प्रेम सांगतो ऐका. असे भक्त काय खालतं बिचाराणी अशी श्रद्धा निर्माण व्हायला देव जाणे बरं कुठल्या जन्माचं पुण्य असं. केवटानं प्रभू रामचंद्रांना नावेत बसवलं आणि गीत म्हणीत पार केलं आणि पट्ट्यानं देवाचं पाय लागलेत. आता परत कुठल्याही माणसाचा पाय माझ्या देवाच्या पायावर पडता कामा म्हणून धंदा बंद केला. 14 वर्ष नदीच्या तीरावर वाट बघत बसला. खायला मिळालं नाही तरी सुद्धा नाव चालवली. का? माझ्या देवाच्या पायावर इतरांचा पाय पडू. हाय अशी भक्ती कळते का? रामायणातली एक एक पात्र जर वाचलं ना असं वाटतं की आम्ही काय करायला लागलो. हिची कुठं भक्ती. नावेत दुसऱ्याचा पाय ठेवू दिला नाही, खायला मिळालं नाही, काठावर 14 वर्ष बसून राहिला. बायकोनं येऊन समजूत काढली. अहो ते तो गेला की आता तू इथं का बसलास. नाही, माझा देव येईपर्यंत जागा सोडणार नाही. म्हणून वनवासातनं आल्यानंतर पहिली काढून कुणाला कडकडून मिठी मारली असेल तर केवटाला मारली. कुणाला? आई बाबाकडे पहिला गेला नाही, कुणाला मिठी मारली. आणि ऐका बरं, केवळ सगळ्यांना आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे भगवंतानी दान केलं पण केवटाला काहीच द्यायला नाही. मग सीता मातेने विचारलं, तुम्ही वनवासातनं आल्यानंतर पहिल्या ना केवटाला भेटलास, तो तुमच्याकरता सगळ्याचा त्याग भरून बसलाय आणि तुम्ही त्याला काय दिलं नाही हे तुमची चूक आहे. काय म्हणल्या आईसाहेब? म्हणल्यावर काय म्हणतात देव ऐका. अगं सीते, मला याच्याकडला देण्यासारखं माझ्याकडं काय? याच्या भक्तीला माझ्याकडं देण्या इतकं उतराई होण्या इतका राम नाही. हा रामच त्याच्यावरून ओवाळून टाकावा. याला भक्ती म्हणतात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार वर्म चुकू नये. नुसतं श्रीराम जय राम म्हणून चालत नाही दादा. आदर्श रामाचा घ्या. मोठ्यानं ओरडायचं, काट्या लावायच्या, भांडणं लावायची असा राम नव्हता रे दादानो. राम हा सर्वसमावेशक आहे. अजून सांगू का राम वनवासाला का गेले? वनवासात बरेच भक्त त्यांची वाट बघत होते. झाड होऊन ऋषी होते म्हणून झाडांना काय मारले. आणि येडी गबाळे म्हणतात बायकोच्या विरहात झाडांना मिठ्या मारालाय. ते तुझा बाबा मिठ्या मार त्याला. अज्ञानपणानं काही गोष्टी बोलू नये बरं. यथार्थ ज्ञान तरी घ्यावं, नाहीतर गप दुसऱ्याचं तरी चोंबडेपणा करायचं नाही बरं. आपल्याला त्या गोष्टीबद्दल जर पुरेपूर्ण ज्ञान नसेल तर कुणाचं तरी ऐकून काहीतरी बोलायचं नाही. मला एखादा आता वनवासाला सीता गेल्यानंतर सीता मातेला नेली. मला एकानं प्रश्न केला, हनुमान एवढा ताकदवान होता तर येताना सीतेला का घेऊन यायनी? जो रावणाची लंका पेटवू शकतोय, रावणाची दाढी जाळू शकतोय, मग खांद्यावरून सीतेला घेऊन येऊ शकला नाही काय? रावणाला मारू शकला नसता का? म्हटलं तुझ्यासारखा असता तर ते करीता. का केलं नाही? एकच कारण सांगतो हनुमंतांचं. हनुमंत हे रामाचे कोण होते? भक्त नाही, दूत. कोण होते? सेवक. दासत्व, निकट दासत्वे हनुमंते केले. दास होते, दास होते. आणि दासाचं मालकानं सांगितलंय तेवढं करायचं काय? उचापती करायचे आहेत? बोला बोला बोला. आम्ही काय करतोय? उचापत्या. मला साधा समजू नको. जर हनुमंतरायाला जेवढं प्राप्त होतं त्यातली एक जरी गोष्ट प्राप्त असती तरी आम्ही देवावर सुद्धा रट्ट सारला असतं. ऐका, एकतर पवनसूत, वाऱ्याची गती होती. पवनाचा मुलगा, लहानपणी सूर्याला गिळणारा, लहानपणी भगवान शिवांचा अवतार, ब्रह्मदेव गुरु, एवढं सगळं प्राप्त झाल्यावर मला काय साधा समजतोस काय म्हटलं असता का नाही? बोला की.
आगा जरा कुठे दोन अभंग पाटणी कीर्तन करायला लागलं तर नाद करायचा. का मला एक परवा बुवा म्हणला, कलचा आहेस कलचा. बर बाबा मी कलचा आहे. तुझं म्हणणं काय? तू अनादी काळाचा आहेस, तुझ्या डोक्यावर बसत. कलचाचा आणि आताचा काय संबंध आहे? आगा 6 वर्षाची मुक्ताई 3 देवाची आई झाली. कुणाची? 6 वर्षाची चिमुरडी मुक्ताबाई 1400 वर्षाच्या चांगदेवाची आई झाली. ज्ञानोबाची आई झाली. नामदेवाची. आता मोठं कोण? बोला. मुक्ताई मोठी का चांगदेव मोठा? 1400 वर्षाचं मोठं काय 6 वर्षाचं मोठं? कुणी कुणाचं पाय धरायला पाहिजेत? बोला की. चांगदेवाची हवाच काढली मुक्ताईने. कारण चांगदेव 65 समजना म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीदादाकडे पाठवलं. निवृत्तीदादा म्हणला हे मुक्तीला विचार जा. हे कुणाला विचार? मुक्ती आहे. आणि मुक्ताबाई आंघोळ करत होत्या आणि हे पत्र घेऊन आत गेलं. ते चांगदेव 65चं अर्थ कळण्याकरता आंघोळ करत्याला बघितलं आणि आंघोळ करायला म्हणाले आणि बाहेर आलं. आतनं मोरीतनं चोराडल्या, ए कातडी पारक्या. काय म्हणल्या? कातडी पारक्या. अरे अजून तुझ्यातला स्त्री पुरुष भेद गेला नाही तर तुला ब्रह्म कसं कळलं रे? काय म्हणल्या मोरीतनं? जे विचारायला आलास ना ते तुला जर तुझ्या अंतकरणातला 1400 वर्ष तप करून सुद्धा स्त्री पुरुष हा जर भेद जाईत नाही तर तू ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊच शकत. जमतंय? आई म्हणलं आणि आत गेलं. काय म्हणले? बोला बरं. ब्रह्मज्ञानाच्या थापा मारणाऱ्यांना स्त्री पुरुष जर भेद दिसत असेल तर वेदांत सांगणाऱ्यांना या इथं बरं. असं झाली अवस्था का? अहम ब्रह्मास्मी म्हणून अहम ब्रह्मास्मी होईत नाही. अहम ब्रह्मास्मी अनुभूतीत यावं लागतं. म्हणून मुक्ताईनं सांगितलं अजून तुझ्यातला स्त्री पुरुष भेद आहे तर तू ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाहीस. मग म्हणलं आई चुकलं. मग बस म्हणाले आणि मोरीत बसून अभंगलीला ब्रह्म दिसे उघडे. मोरीत बसून आंघोळ करीत उपदेश केलाय. कुणाला? चांगदेव 65चा अभंगात अर्थ सांगितला. ब्रह्म दिसे उघडे. मग तिथं घटपट न्याय सांगितला. एकच धागा नाना एकच धागा नाना कपडे. याला पट न्याय म्हणतात. घटपट न्याय. पट म्हणजे कापड. कापडात धागाच आहे काय दुसरं काय आहे? ह्याच्यात काय आहे? मुख्य काय? लुगड्यात बी धागात, चोळीत बी धागात, नि शर्टात काय आहे? किती सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगितलं सांगा. त्या चांगदेव 65चा अर्थ अभंगात सांगितलं. घटपट न्याय म्हणून आम्ही सांगायला लागलो की घट बी डोक्यात येत नाही. परवा पाटाला गेलं मी कीर्तन केलं तर तड्यात ते म्हणाल ते बरं ते पाटाला जाऊन जाऊन डोकं गरगर आलंय म्हणाले. ते मग मुक्ताईकडे जा म्हटलं. बघ सांगते तुला तुझं डोकं गरगर त्याला जाग्यावर आणते. किती सोप्या भाषेत सांगितलं सांगा. एकच माती नाना भिंती. माती एकच आहे. किती सोपं आहे. आणि त्यात जर प्रक्रियेत सांगायला झालं तर हाय त्यांच्या बी शेंड्या उभा राहतात. हाय त्यांच्या बी काय होतंय? शेंड्या उभा राहतात ना. मग संतांनी सोपं करून सांगितलं तर बिघडलं कुठं बाबा? जाऊ दे मुद्द्याकडे या. मला सांगायचं आहे केवटानं थांबितलं. हनुमंतरायांनी का केलं नाही एकावर? सर्वशक्तिमान होता पण कोण होते? दास. अरे तिथं रावण हनुमंतच काय जगन मातेनं सुद्धा रावणाला मारला. जो रावणाला धनुष्य उचलाय नाही ती डाव्या हाताने झाडू मारताना उचली ती का? घरात लोटताना ती धनुष्यबाण काय करायची? डाव्या हातात घ्यायची आणि खेळ म्हणून इकडे हलवायची इकडे टाकायची.
तो धनुष्यबाण कुणाला उचलाय नाही? रावणाला. आणि मग त्याला मारायला तिला अवघड जायचं होय का? उराळ घेऊन तो धनुष्यबाण पडला तो रावण. आणि ती काय करत होती? घोडा घोडा घोडा. त्या धनुष्याचा त्यावेळी जनक राजानं समजलं ही माझी पोरगी नाही, ही कोणतरी देवी असली. जो बाण मला उचलत नाही, अन्य कुणाला उचलत नाही, ती माझी पोरगी काय करती? घोडा करती. मग तिला रावणाला माराय अवघड होतं. खरं काय करायचं? पोरं नको ते प्रश्न विचारतात हो. अभ्यास करायचा नाही ना, असं झालं आणि तसं झालं. दूत होते त्यामुळं प्रभूची आज्ञा काय होती? सीता शोध करायला पाठवलं होतं का रावणाबरोबर मारामारी करायला? मग सीतेचा शोधच करून आले का बाकी काय करून आले? मारायचं म्हटलं तर बचकोटीतनं घेऊन रावणाला घेऊन आले असते बरं, पण केले आगाऊपणा केला नाही बरं. याला मर्यादा म्हणतात. मर्यादा. आपल्या आपल्या पदाच्या मर्यादा कशा बाळगाव्यात या रामायणातनं शिका. नाही तर शिपाई सरपंचाला भ्या दाखवतोय आता. आहेत का मर्यादा? खरं आहे का खोटं सांगा बरं. इथल्या सरपंचाने पाणी सोड जा म्हटलं की चाव्या घे म्हणताय. मला टाइम नाही. कुणाला सांगते ते? मी तुझा काय नोकर नाही, मी सरकारी नोकर आहे म्हणतोय. तू पगार देत नाहीस, मला वाटेल तेव्हा सोडणार. या मर्यादा आहेत. रामायणातनं ह्या मर्यादा शिका. आपली मर्यादा कधीही ओलांडायची आणि मर्यादा राखली की तुम्हाला मान मिळाल्याशिवाय राहत नाही. मर्यादा तोडली की तुमचा अपमान होणार आहे. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. पुरुषातला उत्तम पुरुष म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. आणि आता हा राम सांगायचं म्हटलं तर एका कीर्तनाचा विषय होऊ शकत नाही. मधलं भजन घेऊया. विठोबा रखुमार. जमलं तर पुढच्या वेळी रामकथा ठेवा, म्हणजे सगळं रामायण सांगतात. असं असा हा मर्यादा पुरुषोत्तम राम आमच्या नसा नसात भिनलेला आहे. म्हणून दळिता कांडिता एक जाता जाता सांगतो बरं, राम नाही ती वस्तू सुद्धा आम्ही स्वीकारत. ज्याच्यात राम नाही ती वस्तू कसं म्हणाल तर सांगतोय का? शर्ट फाटलं तर काय म्हणतोय? ह्याच्यात काय? बैल म्हातारा झाल्यावर काय म्हणता? ह्याच्यात काय? बायको. आता हिच्यात काय? अरे राम नाही ती वस्तू स्वीकारत नाही. म्हणून राम वेळोवेळा आम्ही आणि ते गावाबरोबर नुसतं लौकिक सुख दिलं नाही, पुढं आध्यात्मिक सांगितलं बरं. तू का म्हणे रामे सुख दिदले या फुले आणि तया गर्भवासा येणे जाणे. राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोनी पदवी घ्यायचे. ऐसे सुख आणि वचन भाक नव्ह, तांदळाचं दाणं नव्हते की तुकोबर यांची भाक आहे. कुणाची भाक आहे? जन्म नाही रे आणि का म्हणे माझी भाक. अरे राम म्हटलं तर राम होता येतं बरं. जिवंतपणी जाता जाता सांगतो, जर घरात काही विवाद असतील, बाबाचे ने आपले, भावांचे ने आपले, शक्यतो रामायण ऐकून कीर्तन ऐकून मिटवायचा प्रयत्न करा. एकदा बाबाला बाबा म्हणून मिठी मारा, तुमचे सगळे दोष तो घालवतो बरं. एका त्यावेळी अप्पलपोटीनं चांगली जमीन त्यानं घेतली असेल खडकाचे, तुम्हाला वनवासाला तरी पाठवाय नाही ना. रामाकडे एकच शिकायचं, खडात फोडलं तर त्याच्यापेक्षा जास्त पीक येत आहे. आणि हे मी म्हणून सांगत नाही, मला सगळं खडाकच दिलं. आता त्या खडकात सुद्धा जास्त पीक आलंय. मेहनत केल्यानंतर खडकात सुद्धा काय येतंय? पीक येते बरं, येते बरं. आपली नीती चांगली असेल ना, निसर्ग तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. निश्चितपणे निश्चित आहे. आणि खरं आहे, निसर्ग असेल तर तिथं तुमच्या, जर तुम्ही नीतीच नाही. माझ्या जीवनातलं एक साधं उदाहरण सांगतो. आज सुद्धा देव नाही म्हणताना मला काही काही अनुभव भगवंतानं असं दिलेत की त्याच्यावरची श्रद्धा आता कमी होत. प्रतिक्षण वर्धन म्हणतो ना नारद भक्तिसूत्रात, आता तसं चाललंय. मी तरी असं ठरवलंय, स्वप्नात जरी भेटला तर त्या दिवशी जीव देऊन रिकाम व्हायचं.
कारण उच्च कोटीचं देवावर प्रेम आहे तोपर्यंतच जगावं, नाहीतर मग त्या जगण्याला अर्थ नाही. एक साधा प्रसंग जीवनातला सांगतो, साध्यातलं साधं काम. कार्तिक वारीला भुईमुग काढायचं, बरोबर ना? कार्तिक वारीला सगळी काय करतात, भुईमुग काढून जातात, कारण वारीस आले की सगळं वाळतंय का. आमचा 2 एकराला भुईमुग होता आणि मी काढाय नाही. बायका म्हणाले आता शेंगा खाते डॉक्टर, आता हे वाळल्यावर कायला उकरायला पाहिजे. म्हटलं तू अक्का काळजी करूनच आहे, त्याला मला आली दया तर काढीन, नाही तर नांगर लावेन म्हटलं त्याला काय. आणि काय नाही शेंगा गावल्या तर 2 इंजेक्शन केले तर पोतभर येतात. बरोबर ना? तुम्हाला द्या घालायचं, तुला भारीतलं इंजेक्शन द्यायला पाहिजे, ते मग ते द्या खरं बरं करा, टोचायचं तेच खरं, भारीचं पैसे घ्यायचं. असं करत नाही, पण म्हणायला लागलं. मग ते घरात सांगते भारीतलं दिलंय, बरा झालो. काही ह्या सायकोलॉजी गोष्टी असतात, हे तरी आम्हीच करतोय असं नाही. देवाचा डॉक्टर धन्वंतरी विष्णूंच्या म्हणजे आमच्या पांडुरंगाच्या डोळ्यात गेलं कसपट आणि डोळा झाला लाल. आता हा धन्वंतरी डॉक्टर तिथंच होता. बगरे म्हणला काहीतरी डोळ्यात घाल. तिथं जांभळीचा पाला होता, त्यानं असा चुरगळ आणि विष्णूच्या डोळ्यात घातला आणि ते औषध योग्य होतं. हे काय म्हणला करायला, डॉक्टर आहेस काय, काय म्हणला जांभळीचा पाला मला माहित नाही. हे ना काय होतंय, हे ना काय डोळे बरोबर होते. अगा ते जांभळीचाच पाला कुशिऱ्याला घालत, कुशिऱ्याला डोळा आला म्हणून लोक जायती ना, ते काय फिरतं ऐका बरं. आता ते डॉक्टर असल्यामुळे धन्वंतरीच्या लक्षात आलं, म्हणला हे अतिपरिचयात अवज्ञता. ठीक आहे म्हणला, असा तुमचा डोळा लाल व्हायचा थांबणार नाही, उद्या दिव्य औषधी घेऊन येतो, जरा तासभर थांबायला लागेल. आणि बाहेर गेला आणि तेच आणलं. आणि ही दिव्य औषध आहे म्हटला, 10 मिनिटात डोळा बरा होतोय. आता कसं गार झालं बघ म्हटला. तो कोण म्हटला, विष्णू. असं काहीतरी देव जगाला देतो तसं मला कसलं औषध देऊ, असं मला सांगायचं काय. प्रभू रामचंद्राच्या नामानं आपल्याला करता येतं. आणि इतकं आमचं हिंदूंचं जीवन राममय झालंय की अंतकरणातला राम जाऊ शकत नाही. आणि तसाच तो राहावा अशी प्रार्थना त्याच्याकडेच करून सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.